काय वाटतं कोणाचं वातावरण आहे वाडीच्या परिसरात आणि शिरोळ तालुक्यामध्ये कोणाचं वातावरण आहे? महायुती, महाविकास आघाडी की तिसरी आघाडी? आता शिरोळ विधानसभेमध्ये महायुतीची ताकद आहे. महायुती ही काम केल्यामुळं जरा दोन पावलं पुढे तसं काही सांगता येणार नाही. राजू शेट्टींची सुद्धा तयारी चालू आहे असं ऐकिवत होतं. काय वाटतं ते उभे राहतील यंदा? त्यांना उभं राहून काय करायचं? मेन वरचं पद जे आहे त्यावर राहायला पाहिजे त्यांनी. सर राजू शेट्टींचं कसं आहे, एक ऊस जर मुद्दा धरला तर ते दुसरं सोडून ऊस सोडून आणि परत शेतकऱ्यांचं झालेलं आहे भला ऊसा दरासाठी, तर बाकीचं म्हणजे गोरगरीब जनतेचं बाकीचं बी विचार केलं पाहिजे. म्हणजे एक निष्कलंक नेता ह्या दृष्टिकोनातनं म्हणजे इकडच्या लोकांची तर आमची तर म्हणजे मानसिकता आहे. नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्स ऑन ग्राउंड मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सध्या आम्ही शक्तीपीठ महामार्ग दौऱ्यावर आहोत. अर्थात या शक्तीपीठ महामार्गावरनं सध्या राजकारण तापलेलं आहे, लोकांच्यात नाराजी आहे, शेतकरी आक्रमक झालेले आहेत. हा महामार्ग प्रस्तावित झाला होता, परत कॅन्सल झाला, परत प्रस्तावित करण्याचा विचार चालू आहे. तर या महामार्गाच्या बाजूने जी तीर्थस्थळं आहेत त्या तीर्थस्थळांना आम्ही भेटी देतोय आणि आज मी आहे नृसिंहवाडी देवस्थानाच्या इथे. आणि इथल्या वाडीतल्या लोकांना काय वाटतंय, शक्तीपीठ महामार्ग व्हावा की होऊ नये, विधानसभेचं वातावरणाबद्दल काय वाटतं, इथे वातावरण काय आहे, कोण मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं, या सगळ्याबद्दल आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. चला, काय वाटतं कोणाचं वातावरण आहे वाडीच्या परिसरात आणि शिरोळ तालुक्यामध्ये कोणाचं वातावरण आहे? महायुती, महाविकास आघाडी की तिसरी आघाडी? तिसरी आघाडी जास्त आपल्याकडे शिरोळ तालुक्यामध्ये सर यड्रावकरांचं जास्त जोर आहे, कल आहे त्यांच्या बाजूने. तिसरी आघाडीचा तर तसा काही संबंध म्हणजे वाटत नाही मला, कारण का ते एकत्र येणं हा मोठा आघाडी म्हणजे मुळातच बिघाडीचा विषय. पण माझं मत असं आहे की महायुती ही काम केल्यामुळं जरा दोन पावलं पुढे, 100% मी नाही म्हणत आहे, पण दोन पावलं पुढं नक्कीच आहे. कारण फडणवीस सारखे, शिंदे सारखे आणि आता जोडीला आलेत अजित पवार, यांचाही सपोर्ट चांगला आहे, ताकद चांगली आहे. त्यामुळे महायुतीला वातावरण 100% माझ्या हिशोबाने खूप चांगलं आहे वातावरण. तर तसं काही सांगता येणार नाही, महाविकास आघाडी आली पाहिजे. नाही, नक्कीच आता शिरोळ विधानसभेमध्ये महायुतीची ताकद आहे. आणि आपले अपक्ष उमेदवार जे आपले की बाबा आता पक्षाचे पुरस्कृत आहेत, राजेंद्र पाटील यड्रावकर, त्यांनी तसं आपल्या पक्षाकडून बाबा राहून विधानसभा लढतील किंवा चिन्हावर पण लढतील अशी परिस्थिती आहे. बघूया, पण महायुतीचा उमेदवारच विजय होणार नाही. सध्या काय कुठल्याच बाजूचं वातावरण नाही. राजकारणाबद्दल तर एवढं काय बोलू शकणार नाही मी, कारण की कसं आहे, जो तो नेता आहे तो सगळे सारखेच आहेत. जो ते येणार आहेत ते प्रामाणिकपणे काम करायला पाहिजे. आता यड्रावकर जे आमदार आहेत विद्यमान, ते मागच्या वेळी अपक्ष उभे राहिले होते, काय परत निवडून येतील? त्यांचं कार्य चांगलं आहे, काम चांगलं आहे, त्यामुळे येतील निवडून. ह्यावेळी अपक्षच भरणार असं त्यांचा आता सध्या चर्चा चालू आहे. त्यामुळे ते त्यांचाच बाजू म्हणजे जास्त जोर, ते कामं भरपूर केलात, विकास कामं भरपूर झालेले आहेत सर. कुठल्या बी खेड्यात तुम्ही गेला तर तुम्ही सगळ्याकडे निधी भरपूर वाटप केलेले आहेत त्यांनी. पुन्हा निवडून येणार ते? हो, पुन्हा निवडून येणार. त्यांचं काम तरी प्रचंड आहे, पण त्याच्या आता विरुद्ध ह्याच्यात कोण राहतात त्याच्यावर अवलंबून आहे, पण त्यांचं काम मात्र प्रचंड आहे. राजू शेट्टींचं पण नाव चर्चेत होतं तिसऱ्या आघाडीकडनं की ते परत उभे राहतील. लोकसभेला आता पडले ते, पण आता विधानसभेला पुन्हा इकडनं उभे राहतील असं म्हणतायत. काय वाटतं, ते उभे राहतील आणि निवडून येतील का? उभे राहतील का? ते आता लोकशाही, प्रत्येकाचा अधिकार आहे राहायचा का नाही राहायचा. पण मला वाटत नाही की महायुती त्यांची बाबा विधानसभेला सीट बाबा येईल. नाही राहणार काय सर. राजू शेट्टींचं कसं आहे, एक ऊस जर मुद्दा धरला तर ते दुसरं सोडून मग ऊस सोडून आणि परत शेतकऱ्यांचं झालेलं आहे भला ऊसा दरासाठी, तर बाकीचं म्हणजे गोरगरीब जनतेचं बाकीचं बी विचार केलं पाहिजे असं आहे. त्यांचं दुसरं मग विषय त्यात इन्व्हॉल्व कुठलं नाहीच आहे असं आहे. त्यामुळं परत म्हणजे त्यांना जास्त आता खासदारकीला लोकांनी जास्त म्हणजे प्रतिसाद दिलाच नाही आहे असं झालं. त्यामुळं त्यांचं आता म्हणजे जास्त कल तेवढं लोकांचं त्यांच्याकडे राहिलं नाही आहे. नाही, चर्चा तर आहेच एका दृष्टीनं, म्हणजे एक निष्कलंक नेता ह्या दृष्टिकोनातनं म्हणजे इकडच्या लोकांची तर आमची तर म्हणजे मानसिकता आहे. आता त्यातनं आता तिसरी आघाडी कोण कोण करतात, काय काय करतात, पुढं नियोजन काय आहे ते अजून तर आम्हाला खोलवर माहीत नाही. त्यांना उभं राहून काय करायचं? मेन वरचं पद जे आहे त्यावर राहायला पाहिजे त्यांनी. आणि परत खाली पोस्ट मिळाली तर त्याचं काय होत नाही, का उपयोग आहे? त्यांचं काम आपल्या इकडं त्या मागच्या ह्याच्यात काय झालं नाही, त्यामुळे त्यांना यावेळी फटका मिळालेला आहे. पण त्याच्या बरोबर तुलनेत यड्रावकरांचं काम प्रचंड आहे. तसंच गणपतरावांचं पण आहे त्यांच्या विरोधी ह्याच्यातले, पण यड्रावकरांचं काम सध्या जोरात आहे आमच्या.